बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील एक आनंदी व्यक्तिमत्व म्हणजे भीमराव बोडखे। त्यांचा आजवरचा जीवन प्रवास हा अत्यंत संघर्षमय असा आहे, परंतु त्यांच्यामध्ये जिद्द आणि इमानदारी कायम होती। यामुळे त्यांनी आर्थिक परिस्थिती हालाकीची असतानाही डी.एड पूर्ण केले आणि काही दिवसांनी काही शेती विकून एका खाजगी शाळेवरती शिक्षकाची नोकरी मिळवली। परंतु तेथील तुटपुंजा पगारामुळे त्यांना काही वर्षांनी मग ती लागलेली नोकरी देखील सोडावी लागली। त्यानंतर त्यांनी मग पुणे गाठले आणि एका कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली। तिथे काही वर्षांनी ती कंपनी देखील बाहेर राज्यामध्ये स्थलांतरित झाल्यामुळे ती सुद्धा नोकरी गेली। परंतु मग न डगमगता ते आपल्या गावी आले आणि त्यानंतर मग मिरजगाव येथे ट्रॅक्टर इंडस्ट्रीजमध्ये जॉईन झाले। तिथे काही दिवस सेवा केली आणि मग गावकऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी गावच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सौभाग्यवतीला सरपंच होण्यासाठी फॉर्म भरला। त्या निवडणुकीमध्ये त्या निवडून आल्या आणि तेव्हापासून आता हे भीमराव बोडके गावकऱ्यांची सेवा करत आहेत। अत्यंत जिद्दी, मेहनती आणि इमानदार अशा या व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। माझं नाव भीमराव बोडखे। माझा जन्मगाव आनंदवाडी सराटे वडगाव। आमच्या सौभाग्यवती गावच्या प्रथम नागरिक सरपंच म्हणून प्रथमच निवडून आलेले आहेत। आमचा पार्श्वभूमी कुटुंबियाची एक सर्वसामान्य कुटुंबात आमचा जन्म झाला। त्यानंतर शिक्षण, प्राथमिक शिक्षण गावामध्येच, हायस्कूल शिक्षण मेहकरी येथे आणि उच्च शिक्षण कोल्हापूर येथे आमचं डी.एडचं पूर्ण झालं। त्यानंतर आल्याच्यानंतर नोकरीची समस्या भयानक होती। त्यानंतर मग नाईलाजाने पुणे येथे कंपनीत काम केलं 3 वर्ष। नंतर एक 3 वर्ष ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि त्यानंतर अनावधाने आम्ही ह्या क्षेत्रात आलो। आयुष्य एक प्रवास आहे आणि हा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा असतो। इथं थांबा नाही तर चालायचं असतं। नियती तुमच्या नशिबात काय आणून ठेवेल, काय मांडेल हे सांगता येत नाही। कधीतरी आपल्याला व्हायचं असतं एक आणि आपण जातो दुसरीकडेच। अगदी राजकारणातसुद्धा राजकीय पटलावर काही लोकांना बघतो आपण, ही माणसं मुळामध्ये राजकारण करायला राजकारणात येत नाहीत, कारण राजकारण करणारी राजकारणी वेगळी असतात आणि काही कारणासाठी राजकारणामध्ये आलेली मंडळी वेगळी असतात। अगदी आज राजकारणात असून सुद्धा या ठिकाणी राजकीय कुठलाच गुण नसलेलं व्यक्तिमत्व आणि नेहमीच सामाजिक बांधिलकी जपलेलं या मुलाखतीच्या अनुषंगाने ज्या व्यक्तीची मी आज ओळख करून देत आहे ते म्हणजे सन्माननीय भीमरावजी बोडके सर, जे की सरपंच प्रतिनिधी आहेत सराटे वडगाव आणि आनंदवाडी या गावचे। हे गाव आहे बीड जिल्हा आणि या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये। सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सरपंच पती आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत म्हणून ही मुलाखत नाहीच, तर मुलाखत आहे एका अशा भीमरावाची की ज्या व्यक्तीनं फार मोठ्या जिद्दीने इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे। मला एक विचारावंसं वाटतं की तुमचं जे बोडके कुटुंब आहे या गावातलं एक आदर्श कुटुंब आहे, नाही का? मला असं वाटतं की माणसाने अगदी गरीब असावं परंतु त्याच्या आत श्रीमंती असावी। तर एकूणच तुमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची ओळख, तुमचं गेलेलं बालपण असेल या गावातलं, एकूणच जो तुमचा जीवन प्रवास आहे तो नेमका काय आहे तो आम्हाला सांगावंसं वाटतं। नमस्कार सर, माझं बालपण आनंदवाडीमध्ये, प्राथमिक शिक्षणसुद्धा आनंदवाडीमध्ये झालं। हायस्कूल शिक्षण मेहकरी या गावात झालं। त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण आमचं कडा म्हणून धोंडे कॉलेज येथे झालं। त्यानंतर वडिलांची अशी अपेक्षा की शिक्षक व्हावं म्हणून नाईलाजाने डी.एड निवडलं आम्ही। त्यानंतर डी.एडमध्ये पासआउट झाल्याच्यानंतर खरं शिक्षक जे व्हायचं अनावधानानं परिस्थिती नाजूक, कुठे पैसे भरणं अशक्य होतं, काही गोष्टीमुळं पर्याय आम्हाला
कंपनीत काम केलं 2-2.5 वर्ष. थोडं मागं जाऊ आपण जरा. हो. आनंदवाडी या गावातलं तुमचं बालपण खरं तर एक विचार असं वाटतं लहानपणी जे बघितलं तुम्ही आई आणि बाबांचे कष्ट नाही का, हो. तर कसं होतं ते आयुष्य आणि तशाही परिस्थितीमध्ये जे जगणं होतं, कारण जगणं थांबत नाही का, बरोबर. ते कसं होतं नाही? सर, माझ्यासमोर मी सगळी परिस्थिती अनुभवलेली. आमचं एवढं सर्वसामान्य कुटुंब, त्यात परिस्थिती एकदम हलाखीची. वडील शेती व्यवसाय, शेती पण आपली गरजेपुरतीच. तर असं आम्हाला राहायलासुद्धा छत नव्हतं. इथपासून मी ही गरिबी जवळून अनुभवलेली आहे. अगदी रोटी कपडा और मकान नाही का, त्यावर पिक्चर हो. सुद्धा आला. आणि जर रोटी कपडा और मकान याची जर वांदे असतील तर आयुष्यामध्ये फार आनंद आहे असं म्हणता येत नाही, पण तरीसुद्धा अशाही परिस्थितीमध्ये काही माणसं आनंदी राहतात आणि त्यात तुमचं कुटुंब आहे का. बरोबर. तर तशाही परिस्थितीमध्ये जे जगणं होतं, जो काही आईवडिलांचा सहवास लाभला, त्यांचे संस्कार लाभले, ते सांगा सर. वडिलांनी एकच शिकवलं की कुणाची निंदा नालस्ती हे कधीच करायची आयुष्यात. कुणाची चोरी फसवणूक लबाडी आयुष्यात कधीच करायची नाही. हवं तर एक वेळेला जेवण भेटलं तरीही चालेल. आणि अशी वडिलांची शिकवण आहे. म्हणजे एक त्यांनी आत्मसन्मानानं जगण्याची जी उभारी दिली, उमेद. वडिलांनी जास्त काही कमवून नाही ठेवलं, परंतु हीच त्यांची कमाई आमच्या शिदोरी मला कामाला असं आलेली वाटतं आहे. की बाप नावाच्या व्यक्तीनं फार कमवायचं नसतं, तर त्यानं फक्त लेकरं कमवायचे असत नाही का, आणि हीच त्याची फार मोठी कमाई असते. वडिलांना काय म्हणायचं तुम्ही? नाना. नाना. बरं, मग नानाचा स्वभाव कसा होता? अगदी पूर्ण अगदी कडक होता का अगदी मायेचा होता? हो, नाही, एकदम कडक स्वभाव. एकदम कडक हो, होता. तुम्ही जे कडक तिचे नाना अनुभवले ते कसे होते नेमके? नानांनी जीव पण तेवढाच लावला. प्रसंगी त्यांचे मार पण खावा लागलेला. एखादा असा प्रसंग सांगा नानाचा की नानाने तुम्हाला शिक्षा केली होती आणि ज्या शिक्षेमुळे आयुष्य बदलून गेलं खरं तर? मी त्यांना पैसे मागितले होते खाऊसाठी लहानपणी. तर त्यांच्याकडे ते पण देण्याचे म्हणजे त्यांची परिस्थिती नव्हती त्यावेळेस. मग असं रागानं मी रुसून चाललो होतो. तर त्यावेळेस मी रुसून बॅग घेऊन गेलो होतो. त्यांनी परत कळल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी अजून मार दिला डबल. अच्छा, म्हणजे एक वय असं असतं की आपल्याला बाबांच्या खिशामध्ये नेमकं किती आहे माहीत नसतं नाही का. बरोबर. फक्त आपला एक हट्ट असतो, बाल हट्ट असतो की मला पाहिजे. आणि मग अति हट्ट करणं पण काही कामाचं नाही. बरोबर. मला असं वाटतं की वेळीच तुम्हाला जर शिक्षा केली नसतं तर तुमचे आणखी हट्ट वाढले असते नाही का? बरोबर. आणि ते पूर्ण करणं त्यांना काही जमलं नसतं. अगदी या पूर्ण प्रवासामध्ये जसं तुम्ही नानाबद्दल बोलात, तुमच्या वडिलांबद्दल, तर आईची जी भूमिका आहे, कारण आपण मोठे होतो पण आईच्या दृष्टीने आपण लहान असतो खरं तर आईची जी भूमिका राहिली आहे, आईने जे जीव लावला, जे संस्कार दिले, माया दिली, मला असं वाटतं ही सुधारी कुठंच मिळत नाही का, ते सांगा. आमचं कुटुंब एक वारकरी संप्रदायाशी नाळ असलेलं आहे. आईचा स्वभाव एकदम प्रेमळ. वडिलांनी जरी रागानं खवळले किंवा मारलं तरी आई नेहमीच प्रेमानं तिची थाप जी असायची पाठीवर, ती पण एकदम असं लहानपणी परिस्थिती गरीब असते, परंतु आपल्या मायेची, आपल्यावर प्रेम करणारी माणसं म्हणजे आई आणि बाबा आपले, हे आपलं कुटुंब आपलं स्वर्ग असतो. तुम्ही मगाच उल्लेख केला छप्पर नव्हतं पण मायेत छप्पर होतं नाही का. बरोबर. बाहेर गेल्यानंतर जे विश्व होतं मित्रांचं वगैरे, तर हे मित्रातलं विश्व कसं होतं, शाळा कशी होती, कसे घडलात, लाभलेले गुरु जे असतील ते सांगा. आता सगळ्यात मोठी शिदोरी म्हणजे मित्रपरिवाराची. बाहेर हायस्कूल शिक्षण असताना उच्च माध्यमिक असू द्यात किंवा कोल्हापूर येथे D.Ed झालं, तेथील मित्रकंपनी असू द्यात, ही शिदोरी खूप कामाला आली. कारण त्यांनी वेळोवेळी साथ, ज्यावेळेस शिक्षणासाठी कधी वडिलांकडे पैसे नसायचे द्यायला वेळेवरती, तर ह्याच मित्रांनी त्यावेळेस आधार दिलेला. आयुष्यामध्ये मित्र ज्याच्या आहेत, चांगले मित्र, मला असं वाटतं की त्या व्यक्तीला कधीच कमी पडत नाही. अगदी वडिलांची इच्छा होती की तुम्ही गुरुजी व्हावं नाही का, आणि तुम्हालाही वाटत होतं की आपण गुरुजी झालं पाहिजे, आणि ती पात्रता तुमच्यामध्ये होती आणि आहे सुद्धा. जर आजही शिकवायला आवडतं तुम्ही चांगलं शिकवताल. अगदी D.Ed होण्यासाठी तुम्ही जे काही अभ्यास केला किंवा जी मेहनत घेतली होती त्याच्यावर नाही का, कारण D.Ed म्हणजे काही एक वन डे कोर्स नाही येतो, त्याला 2-3 वर्ष गेलेले असतात. त्या दरम्यान तुमच्या मनातला जो शिक्षक जो अगदी जागृत होत होता की आपल्याला एखादं कुठं शिकवायचं आहे आपल्याला, तर D.Ed झाल्यानंतरची अवस्था काय होती?
ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं DEDला त्यावेळेस फक्त अवघा 30,000 संख्येचा कोटा होता. परंतु प्रथम वर्षाची परीक्षा आली जवळ, तोपर्यंत पुढं कॉलेजला मान्यता, अजून ॲडमिशन चालूच, कुठंतरी वाटायचं आपला निर्णय चुकत चाललेला आहे. ॲडमिशन घेतेवेळेस परिस्थिती वेगळी होती. आणि ज्यावेळेस आम्ही DED सुटून बाहेर पडलो त्यावेळेस जवळजवळ 1.5-2 लाखाचा कोटा तयार झाला. म्हणजे इथपर्यंत परिस्थिती DEDची सुद्धा हे एका भयानक परिस्थिती. वेगळ्या भावनेनं DED पूर्ण केलं गुरुजी होण्यासाठी, आणि ज्यासाठी अठ्ठास केलेला असतो तो जर पूर्ण झाला नाही तर वेदना जास्त होतात, नाही का? हो. हे मला विचारा तुम्ही. ज्या वेळेला DED झालं आणि मग नोकरीचा शोध सुरू झाला असेल तर तो शोध काय होता, मग नोकरी भेटली का, जर भेटली असेल तर ती किती दिवस टिकली, ते आहे सगळं ऐकायचं आहे मला आता. ज्यावेळी DED सुटलो त्याच्यानंतर CET अजून अद्याप झालेलं नाही. आत्ता कुठेतरी इलेक्शन जवळ आले की कुठेतरी डिस्प्ले करायचं, कुठेतरी शिक्षणाचा पण बाजार झाल्यासारखा एक माझं मत मला मांडावंसं वाटतं. नाही, ज्या वेळेला DED झालं, माझा मुद्दा काय की एक मनामध्ये कुठतरी असतं, कुठल्या तरी शाळेवर जाऊन आपल्याला शिकवायचं आहे, ती संधी भेटली तशी. हो, मिळाली ना. एक खाजगी शिक्षण संस्थेत एक अपेक्षेनं नोकरी केली, अगदी 1,500-2 हजार मानधनावरती. ना ते येण्या जाण्यासाठी परवडत होतं. मग शेवटी नाईलाजाने ते बचत व्हावी म्हणून त्या शिक्षण संस्थेमध्येच एक रूम होते, तिथंच आम्ही किती वर्ष आपण टीचिंग केली? जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष टीचिंग केली. एक पडद्यामागची गोष्ट अशी आहे की जे आम्हाला समजलं ते म्हणजे गुरुजी होण्यासाठी किंवा आणखी तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही जमीनसुद्धा विकली. हो हो, अगदी सत्य. आम्हाला एक म्हणजे ऐकायचं खरं तर, म्हणजे म्हणजे ही आपबीती कशी आली होती नेमकी? वडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची. शिक्षण तर पूर्ण झालं आणि शिक्षण संस्थेमध्ये जर नोकरी करायची, आता शासकीय तर भरती बंदच होती. नंतर डोनेशन भरणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शिक्षण संस्थेत नोकरी करायची म्हटलं तर ते भरण्या इतपत म्हणजे पैसेच नव्हते, शिक्षणासाठी नव्हते तर भरण्याचा तर विषय नाही. म्हणून प्रसंगी शेती विकली. प्रसंगी मग शेती विकण्याशिवाय पर्याय नव्हता. किती एकर शेती विकली? 1 एकर शेती विकली होती. एक जमीन विकली, नोकरी हाताशी सापडली नाही, मग एकीकडे जमीन विकलेली आहे त्याचं दुःख, दुसरीकडे नोकरीमध्ये अपयश आलं, जिथं पगार सुद्धा नाही, परत दुसरा अपयश, आणि त्या दरम्यान लग्नही झालं असेल नाही का? मग अशा या चक्रव्यूहा सापडल्यानंतर बाहेर पडायचं कसं, नाही का? तर मग काय नेमके कुठले कुठले पर्याय आले की जेणेकरून मग पुढं चालत गेलात तुम्ही? शेती विकली, परंतु तिथं पण पैसे अडकून पडले. 1.5 वर्ष, आज घेतो उद्या घेतो असं करत करत, कारण तिकडला पण निर्णय चुकल्यासारखा झाला. आयुष्यात शेती विकताना जो प्रसंग आलता, वडील म्हणले आता माझ्याकडे तर पैसे नाहीत, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे मी त्यात तुमच्या सहभागी असेल, तर माझ्या निर्णयामुळे तुमचं नुकसान होऊ नये. मग नाईलाजानं तिथं शेती विकली. 1.5 वर्ष व्हायला गेले. पुन्हा ते पैसे परत घेण्यासाठी सुद्धा तेवढाच आम्हाला त्रास सहन करावा लागला, परंतु ते समजा मिळाले पुन्हा. त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलात, पण पुढचं जे आयुष्य असतं प्रश्न कायम असतो ना. हो, पुढचे प्रश्न काय अशा होते? वळणावरती उभा राहिलो. शेती गेली, नोकरी नाही, आणि नोकरी नसेल तर लग्न पण नव्हतं, कोणी मुलगी देत नव्हतं, परिस्थिती एकदम बेताची, राहायला घर नव्हतं, इथपर्यंत परिस्थिती होती. मग त्यानंतर मांडवगांची सोयरीक जवळजवळ तिथं पाहायला गेल्यानंतर मुलगी त्यांना म्हणजे तुमच्या स्वभावामुळेच ते सोयरी काय स्वभावामुळे, लग्न झालं. पण आर्थिक जे सोर्स आहे त्यासाठी काय कुठली कामं केली? आर्थिक सोर्स मजबूत करण्यासाठी मला घर सोडावं लागलं सर्वात प्रथम, आणि पुणे येथे पिंपरी चिंचवडमध्ये भारत विकास ग्रुपमध्ये हेड ऑफिसला मला संधी मिळाली काम करण्याची. म्हणजे शिकवायचं होतं शाळेवर, आणि मग इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला माझी जॉईनिंग. दुसरा जॉब भेटला नाही का? हो. सुरुवातीला शिक्षण आणि नोकरी त्यात मन रमलं नसेल नाही का? नाही, सुरुवातीला माहीतच नाही ना त्यात काय. आपण शिक्षण घेतलं एका विषयाचं आणि परीक्षेला पेपर आला वेगळा, असं झालं तेच. म्हणजे आयलंडाचे दुःख होतं, त्या दुःखावर तुम्ही मात केली. मग हे साधारण किती वर्ष चाललंय नेमके? कुठंतरी सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरती. लहान हे जे तुम्ही सर्व्हिस करत होता पुण्यामध्ये, ती किती वर्ष केली? एक 3 वर्ष नोकरी केली मी पुण्यामध्ये. बरं. आणि मग त्यानंतर आमचा प्रोजेक्ट पुन्हा हैदराबाद येथे गेल्याच्या नंतर मग पुन्हा तिकडं या म्हणायचे, परंतु इथलं घरचं सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर असल्या. हो, सगळ्या टोटल. त्यामुळं मला पुन्हा नाईलाजाने गावाकडे यावं लागलं.
अनावधानाने सोमनाथ गोडके म्हणून आमच्या ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये काम करतात गावातलं हो गावातले. तर त्यांच्या अट्टहासामुळे, कारण मला त्यातली आवड नव्हती, त्यांच्या अट्टहासामुळे मी ट्रॅक्टर क्षेत्रामध्ये मला नाईलाजाने जावं लागलं. कोणत्या गावाला? इथे मिरजगाव म्हणून आहे जवळ. मिरजगाव. म्हणजे बघा, म्हणजे पुण्याला काही दिवस काम केलं, परत मिरजगावला नाही का, ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये. मग ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये खरं तुमची ओळख झाली नाही का, थोडा जम बसला बऱ्यापैकी जरा. बरं. आणि मग हे सगळं सुरू होतं. बऱ्याच वेळा काय असतं की जर आपली परिस्थिती नाजूक असेल तर पहिल्यांदा काय असतं की आपलं रोटी कपडावर मकान नाही का, चांगलं घर असावं नाही का, अगदी कुठतरी जॉब असावा. मग हे सगळं करत असताना मग राजकारणाची भानगड नको. मग राजकारणात काय यावं असं वाटलं? मग राजकारणामध्ये यायचं म्हणजे मी ट्रॅक्टर डीलरशिपला केबिनलाच बसलेलो होतो. त्यानंतर असंच आमच्या गावातील संदीप भाऊ, अजून सुंबरे सर म्हणून आले, म्हणजे तुम्हाला यामध्ये उतरावं लागेल इलेक्शनवर. ओबीसी आरक्षणाची सीट पडली, त्यामुळं एक आणि वैयक्तिक लोकांचे कामं हे आजपर्यंत आमच्या गावामध्ये झाले नाही. कुठंतरी आपल्यासारखं आपल्या माध्यमातून चांगलं होईल हे हेतूने राजकारण. लोक आग्रह असतो आणि लोकांची कामं करायची, म्हणजे वैयक्तिक काही नाही. 100% इलेक्शन एक 15 दिवसावर आलं, 8-15 दिवस, तोपर्यंत सुद्धा माझ्या डोक्यात राजकीय स्पर्श सुद्धा नव्हता उभा आखाड्यामध्ये राहायचा. राजकीय आखाड्यामध्ये भीमराव गुरुजी उतरले नाही का. आणि मला असं वाटतं की तुम्हाला पण त्याचं काही हे नव्हतं असं की अरे खरंच आपण म्हणजे लढतोय खरं, पण लढायचं कसं नेमकं नाही का. आणि मग अगदी ज्या गोष्टी स्वप्नवत असतात त्याच गोष्टी सत्यामध्ये उतरल्या. तुमच्या सौभाग्य होती. ताईंचं नाव काय? कोमल. कोमलताई या गावच्या सरपंच झाल्या नाही का, हो. सराटे वडगाव आणि आनंदवाडी या ग्रुप ग्रामपंचायतच्या. आणि खऱ्या अर्थानं एक तुमच्या कुटुंबाला कामं करण्याची संधी भेटली. तर एक गावचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी मग गावासाठी नेमकं काय काय करता आलं नाही ते सांगा. आता ज्यावेळेस निवडून आल्याच्या नंतर प्रश्न होते, गावातील सगळ्या समस्या जाणून घेतल्या. समस्यावरती मात करत करत आम्ही गावामध्ये सुरुवातीला एक ICICI फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या परिक्षेत्रावरती जो 3 एकरवरती घनवंती प्रकल्प उभा केला. त्यामध्ये जवळजवळ 38,000च्या आसपास वृक्षारोपण केलं आम्ही. आता तो आहे का? हो. बरं. आज तो खूप म्हणजे आज झाडं त्याचे आज सावली तयार झाली. आज इथपर्यंत खूप मोठं जंगल तयार झालं असते ते. मग तो घनवन प्रकल्प उभा झाला. त्यानंतर गावातील सेंद्रिय शेतीकडे घनवन जे आहे हे म्हणजे ग्रामपंचायत लेवलला आहे का, म्हणजे गव्हर्नमेंटची पण त्याला अगदी काही मदत मिळते? नाही, शासनाची काही मदत नाही. फाउंडेशन प्लस ग्रामपंचायतचा लोकसहभाग छान. त्यातून. तर ते 3 एकरवरती घनवन आज खूप म्हणजे उभा आहे. अभिनंदन त्यासाठी. कारण माणसाने झाडं लावली पाहिजेत नाही का, कारण झाड आहे तर सगळं आहे. कारण आपल्याला प्राणवायू पाहिजे नाही का. मग त्यानंतर आणि कुठली कामं केली? त्यानंतर गावामध्ये सेंद्रिय शेतीकडं कल दिला. सेंद्रिय शेतीमध्ये प्रत्येक 125 शेतकऱ्यांना जो गांडूळ खताचे प्रकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही उभा करून दिले. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग ही काळाची गरज आहे ते सुद्धा, म्हणजे अगदी विषमुक्त शेती पाहिजे. बरोबर. आणि मग त्यासाठी आपण काम करतायत. तर यासाठी म्हणजे सगळ्यांचाच रिस्पॉन्स आहे का, मग काही प्रमाण कमी जास्त आहे? नाही ना, प्रमाण थोडंफार गाव लेवलला थोडंफार चालूच असतं ते, परंतु 100% शेतकऱ्यांचं काही नसतं. तुम्ही जर चांगलं तिथपर्यंत पोहोचवलं तर 100% ते स्वीकारतात. आता निवडून येऊन झाले किती दिवस? कालावधी 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष. म्हणजे मला असं वाटतं की 1 वर्षामध्ये गावकऱ्यांनी ज्या काही इच्छा आकांक्षा होत्या त्यानुसार काम करता नाही का. मग साधारणतः आतापर्यंत अगदी विहिरी म्हटलं किंवा घरकुलं म्हटलं किंवा शेततळे म्हटलं तर हे याचा प्रोग्रेस काय नाही का? आत्ता मी वैयक्तिक जलसिंचन विहीर जवळजवळ 20 मंजूर आहेत. आता कामं सुरू होता येईल त्याचे 2-4 दिवसामध्ये. म्हणजे लोकांची जी काही वैयक्तिक कामं असतात, शेततलाव असतील किंवा आणि इतर कामं असतात, घरकुलं किंवा अगदी जे निराधार लोक आहेत त्यांच्या पगारी असतील नाही का, त्या सगळ्या गोष्टी करत असताना एक प्रामाणिकपणा जपलाय खरं तुम्ही. अगदी जसे सरपंच होण्या अगोदर होतात तसे आजही आहेत. कुठलाही बदल झालेला नाही आहे. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही खुर्चीत बसता तेव्हा हवा जाते नाही का. असं तुमचं काही झालं नाही का असं? हा भीमराव तुम्हाला इलेक्शनच्या आधीच असा होता, राजकारणात पडायच्या आधी तसाच आहे, आज पण तसाच आहे. आणि इलेक्शन म्हणजे कालावधी संपल्याच्या नंतर सुद्धा तसाच दिसणार आहे सर्व.
मला असं म्हणजे वाटतं हवा की वगैरे मला असं वाटतं की तुम्ही जो डीएडचा कोर्स केला आहे ना शिक्षक होण्यासाठी, त्या कोर्स हा बेनिफिट आहे खरं तर. कारण आपल्याला नेहमी जाणीव राहते आपण काहीतरी देणं लागतो, समाजाचं गावचं देणं लागतो, आणि त्या दृष्टीने जर का वाटचाल केली तर निश्चितपणे आरोप नाही होत आपल्यावर. तर भविष्यामध्ये तुमच्या सौभाग्यवतींच्या माध्यमातून, त्या सरपंच आहेत तर त्यांच्या माध्यमातून आणखी काय द्यायचे गावाला? त्यांच्या माध्यमातून एक गावाची वेगळी ओळख देश पातळीवरती आपल्याला करायची. कारण गाव हे आम्हाला कार्बनमुक्त करायचं आहे. अच्छा. कार्बनमुक्तमध्ये आम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे ते घनवन प्रकल्पामध्ये. आणि प्रत्येक कुटुंबियांना एक महिलेचं आरोग्य अबाधित राहावं, मला ती नेहमी सांगत असते काहीतरी करायचं. मग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आयसीसी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबियांना स्मोकलेस चुल्हा दिलेला आहे. लोकसहभाग त्यांचा काही आणि फाउंडेशनचा काही. मग आज प्रत्येक कुटुंबांना स्मोकलेस चुल्हा दिल्यामुळे त्यांचं आरोग्य कमी. एकतर सगळ्यात मोठं पर्यावरणाचा तुम्ही तिथं ऱ्हास थांबलेला आहे, पर्यावरणाची हानी थांबलेली, इंधन कमी लागतं आणि महिलेचं आरोग्यही अबाधित राहतं. गुरुजींना सरांना जर संधी भेटली तर गुरुजी राष्ट्रपतीसुद्धा होतात, हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सिद्ध करून दाखवलं नाही का. आणि ज्या ज्या ठिकाणी गुरुजींची एंट्री होते ते क्षेत्र अगदी चांगलं होतं, लोकांचा विश्वास असतो. कारण आजही जर विश्वास कोणावर असेल तर तो आहे गुरुजीवर, प्रामाणिक व्यक्तीवर. आणि जेव्हा अशी व्यक्ती राजकारणाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करते तेव्हा ते काम चांगलंच होतं. अगदी ते सांगतायत की त्यांचे सौभाग्यवती सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून घनवन उभा केलेला आहे. अगदी सेंद्रिय शेती असेल. मला असं वाटतं की सरपंचाची नेमकी भूमिका काय आहे, तर ही भूमिका असते की त्याचं लक्ष पाहिजे चौफेरपणे, फक्त आपल्या घरापुरतं नाही तर गाव हेच घर आहे हे समजून त्यांना काम करायचं आहे. आणि बऱ्याच वेळेला आम्ही विचारतो सरपंच बांधवांना की तुमच्या गावची ओळख पुढे काय असेल, ते सांगतात की महाराष्ट्रामध्ये आदर्श गाव करायचं आहे. तर हे सांगतायत की या देशामध्ये या गावाची एक वेगळी ओळख व्हावी यासाठी प्रयत्न करायचे. आणि मला असं वाटतं प्रयत्न प्रामाणिक असतील तर या ठिकाणी ईश्वरसुद्धा तुमच्या पाठीशी असतो. कारण इच्छा जिथे मार्ग आहे, कारण इच्छा नसेल तर मार्ग कुठलाच नसतो. निश्चितच या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी सन्माननीय भीमरावजी गुरुजी, मी गुरुजी म्हणेल, यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. नाना, तुमचे चिरंजीव भीमराव गुरुजी आणि सुनबाई आता गावच्या सरपंच आहेत. हो. परंतु आम्ही जी मुलाखत घेतली आहे गुरुजींची घेतली आहे, हो. तुमच्या चिरंजीवांची. हो. एक विचारावं असं वाटतं की जुना काळ तुमचा कसा होता आणि आता काळ कसा आहे, म्हणजे मुलांना तुम्ही कसं घडवलं ते सांगा फक्त. जुनं म्हणजे लई गरीब परिस्थिती होती पहिली. जवळजवळ आम्ही बारवड्याच्या भाकरी खाल्लेल्या आहेत, आंबाड्याची भाजी, ही परिस्थितीतून आम्ही मुलांना शिकवलं. लई जुना काळ आहे आमचा. तशाही परिस्थितीमध्ये आपली मुलं शिकावे ही तुमची भावना होती नाही का? हो. मग फक्त शिकवायचे म्हणून शिकवायचे नाही तर त्यासाठी कष्टही लागतात, पैसे लागतात. हो. तर हे नियोजन कसं केलं आपण? हो, ही काय आपलं परिस्थिती, मजुरी करून थोडेफार गुरं शेळ्या सांभाळून मुलांना पैसा पाणी शिक्षणाला पुरवलं. आज जो काळ बदलला आहे नाही का, सुनबाई आता सरपंच आहेत, एक मुलगा उद्योग करतो, हो. शेती सुधारली आहे. हो. तर काय वाटतं नेमकं हे सगळी पुण्य कशाची असेल नेमकी? ही आमच्या स्वामी सद्गुरू महंत परमहंस स्वामी हंसानंदपुरीची ही कृपा आहे. बरं. आईवडिलांची कृपा आहे.